सिद्धेभ्यो सिद्धेभ्यो ओम नमः सिद्धेभ्यो मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वंदे विद्यासागरम् वंदे सन्मति सागरम् पंच परमेष्ठी भगवान की हात वर करून जयकारा द्यायचा। सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणिराजों की आज के आनंद की सत्त्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं बाध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देव सदा ममात्मा विदधातु देव। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू दे। आपल्यापेक्षा ज्ञानी व ध्यानी जनांच्या प्रती प्रमोद आदरभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे। अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवेजीव। अस्त्र वस्त्र आणि शस्त्र या 3 पद्धतीच्या व्यवस्था क्षत्रिय कुलामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या। अस्त्र समोरून शत्रूचा जो घात होतो त्या आघातापासून स्वतःची रक्षा करण्यासाठी जो उपयोगात आणलेली वस्तू असते त्याला अस्त्र म्हणतात। वस्त्र नैसर्गिक आघातापासून शरीराची जी सुरक्षा केली जाते त्याला वस्त्र म्हणतात। आणि शस्त्र जे शत्रूच्या नाशासाठी उपयोगात आणलं जातं त्याला शस्त्र म्हणतात। आणि तिन्ही गोष्टी सर्वच जीवांच्यासाठी महत्त्वपूर्ण जरी असल्या तरी क्षत्रिय लोकांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण मानले जातात। कारण शस्त्राचा उपयोग
मूलतः क्षत्रिय व्यक्ती करत असतात. पण जी लोक या अस्त्र वस्त्र आणि शस्त्र या सगळ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केली त्यांना वास्तविक ते इतिहासामध्ये सुरक्षित राहिले चांगल्या नावानं. पण जी लोक त्या ठिकाणी या तिन्ही वस्तूंचा दुरुपयोग केली त्या ठिकाणी त्या व्यक्तींचंही नाव सुरक्षित राहिलं, पण ती व्यक्तींचं नाव हे चुकीच्या लिस्टमध्ये गेलं. जीवनामध्ये उपयोग, सदुपयोग आणि दुरुपयोग तीन प्रकारचे उपयोग आहेत. मग तुम्ही ते तन मन धन, देव शास्त्र गुरु, अस्त्र वस्त्र शस्त्र किंवा शासन कायदा कोणत्याही दृष्टिकोनातून जावा, ह्या सगळ्यांचा जो उपयोग करतात, उपयोगाचा अर्थ काय की ते फक्त स्वतःसाठी चांगला वापर करायचा, इतरांच्या चांगल्यासाठी पण वापरायचं नाही आणि इतरांच्या चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा वापरायचं नाही. फक्त ज्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला जातो त्याला उपयोग म्हणतात. ऐकायला काय झोपलाय? ऐकलंय. ज्याचा उपयोग स्वतःच्या नुकसानासाठी, ज्याचा उपयोग केल्यानंतर स्वतःचं पण नुकसान होणार आहे आणि इतरांचंही नुकसान होणार आहे, याच्यासाठी व्यवस्थेचा उपयोग करणे म्हणजे दुरुपयोग. जसं व्यसन आहे, हिंसा आहे आदी या सगळ्या गोष्टींचा उपयोग स्वतःसाठी केलं तरी त्याचा फळ त्याचं दुःखच आहे आणि इतरांच्यासाठी त्याचा उपयोग केला तरी सुद्धा त्याचा फळ काय दुःखच आहे. त्याला दुरुपयोग म्हणतात. आणि सदुपयोग जे स्वतःचं चांगलं करणार आहे आणि जे इतरांचं सुद्धा चांगलं करणार आहे त्याचा जो उपयोग केला जातो त्याला सदुपयोग म्हणजे चांगला उपयोग असं म्हणतात. जे सदुपयोग करतात ती नियमानं मोक्षाला जातात, जे दुरुपयोग करतात ती नियमानं दुर्गतीला जातात आणि जे नुसता उपयोग करतात ती सद्गती म्हणजे स्वर्ग हे चांगल्या पर्यायामध्ये जन्मवतो. आता आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की याचा उपयोग आपण कसा करायचा. मी जी मगाची सांगितलेल्या सगळ्या व्यवस्था आहेत ही कुणाकडे नाहीत असं नाही, प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाचे आपले आपले देव आहेत, ते देवाने लिहिलेले ग्रंथ आहेत, त्या ग्रंथात लिहिलेले सारखं आचरण करणारे गुरु आहेत. मग तो जैन धर्म असू दे, तो हिंदू धर्म असू दे, तो मुस्लिम धर्म असू दे, तो बौद्ध धर्म असू दे, लिंगायत धर्म असू दे, कोणताही धर्म असू दे, प्रत्येकांनी आपापले देव ठरवलेले आहेत. प्रत्येकांनी त्या देवाने लिहिलेले ग्रंथ त्यांची नियमित आहेत आणि त्यात सांगितलेल्या आपापल्या विचारांना मानणारे गुरु सुद्धा प्रत्येकाचे नियमित आहेत. पण त्याचा उपयोग काय करायचा, त्या धर्माचा, त्या गुरूंचा, त्या देवाचा, त्यांनी दिलेल्या अनुशासनाचा उपयोग करायचा, दुरुपयोग करायचा काय सदुपयोग करायचा, ही बुद्धी आणि हे विचार आणि याचा निर्णय आपल्या आपल्यामध्ये असतो. आणि त्याच विचाराने निर्णय घेण्याच्या व्यवस्थेला आचार्यांनी ज्ञान ही संज्ञा दिली. काय दिली? ज्ञान. ते ज्ञान दोन प्रकारचं असतं, एक सम्यक ज्ञान, एक मिथ्या ज्ञान. याचा चांगल्या प्रकारे जे उपयोगात आणतात त्याला सम्यक ज्ञान म्हणतात, त्याला चुकीच्या पद्धतीने उपयोगाला आणतात त्याला मिथ्या ज्ञान म्हणतात. जसं भरत चक्रवर्तींनी आपल्या संपत्तीचा उपयोग देव शास्त्र गुरु
यांची मंदिरं, त्यांची सेवा, त्यांची व्यवस्था करण्याबरोबर गोरगरीब लोकांना मदत करणे, सहाय्य करणे, औषधदान देणे, अभयदान देणे, वस्त्रदान आदी देण्यामध्ये भरत चक्रवर्तीने उपयोग केला. तसाच उपयोग प्रभू रामचंद्रांनी सुद्धा केला. आणि त्यांच्यापेक्षा कमी संपत्ती असताना सुद्धा रावण आपल्या संपत्तीचा उपयोग ही सोन्याची लंका बनवण्यामध्ये केला. त्याचे स्वप्न होते, जी लोक पैशाच्या जीवावर, कायद्याच्या जीवावर स्वतःचं अस्तित्व योग्यता नसताना सुद्धा फार मोठं करण्याचा प्रयत्न करतात, तशा गोष्टी होत नाही. जैन धर्मामध्ये उपादान शक्ती ही एक फार महत्वाची सांगितली. कुंभारामध्ये मातीचा कळस करण्याची क्षमता आहे, पण कुंभार वाळूपासून कलश कधी करू शकत नाही. तो मातीपासूनच करणार. आणि ती माती सुद्धा योग्य पद्धतीची शक्तिवान असेल तरच ती माती कलश रूपात परिवर्तन होऊ शकते. स्त्री माता बनू शकते, स्त्री पुत्रांना उत्पन्न करू शकते, पण प्रत्येक स्त्री पुत्र उत्पन्न करणे योग्य असत नाही, असं परवाच शास्त्र वाचत असताना सांगितलं. योनीचे प्रकार, 9 प्रकारची योनी, तर अनेक परत 3 प्रकारच्या कुर्मोत योनी, शंकवर्त योनी, असे योनीचे प्रकार आहेत. प्रत्येक स्त्री माता बनू शकत नाही, पण माता बनणारी स्त्रीच असते असं शास्त्र सांगतं. तसं मातीपासूनच कलश बनतो, पण प्रत्येक माती कलश बनण्याच्या योग्य नसते. तसं कायदे, शासन, अनुशासन, धर्म, देव, शास्त्र, गुरु हे सगळ्यांना योग्य बनवण्याच्या योग्यता त्यांच्यात असते, पण प्रत्येक शिष्यामध्ये, प्रत्येक भक्तामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचा सदुपयोग करून सद्गतीला जाण्याची योग्यता असत नाही. त्यामुळं उपादान शक्ती फार महत्वाची आहे. आणि ती उपादान शक्तीच आपल्याला लक्षात येत नाही. त्या उपादान शक्तीचं निमित्त, कारण अंतरंग निमित्त आणि बहिरंग निमित्त हे 2 निमित्त आहेत. ते 2 निमित्ताचं ज्ञान आमच्याकडं नसल्यामुळं त्याचा काय नेमका कसा उपयोग करायचा, त्या जीवनाचा, त्या व्यवस्थेचा, त्या सगळ्या गोष्टीचा हे कळत नाही. त्यामुळे ज्ञान प्रत्येकाकडे आहे, पण त्याच्या मागची श्रद्धा त्या ज्ञानाला योग्य आणि अयोग्य दिशेला घेऊन जात असते. म्हणून पंडित दौलतरामजींनी सांगितलं, जे त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुख तै वैवंत, ताते दुख हारी सुखकार, कहे सीख गुरु करुणाधार. जे 3 लोकांमध्ये जीव आहेत, 3 लोक म्हणजे कुठले? हम दो हमारे एक. आम्ही लहानपणी नांद्र्यात शाळेला जात असताना पाण्याच्या टाकीवर लिहिलेलं असायचं, हम दो हमारे दो. आता ते गेलं, हम दो हमारे एक. ह्याच्या पुढचं मी सांगतो. इथपर्यंत ठीक होतं, पण परवा एका ठिकाणी जैन वधूवर मेळाव्यामध्ये एक मुलगी उठते आणि तिचं मत, मला नवरा कसा पाहिजे रिंकू, तुझं नव तिथलं सांगायला लागलं. असं तिनं मत मांडताना काय सांगावं तिनं, म्हणजे किती आमची वैचारिक पातळी, आजच्या सुशिक्षित मुला मुलींची पातळी कुठे. याच्या अगोदर काय ऐकत होतो आम्ही, सासू सासरे नकोत म्हणजे बेवारशी मुलगा पाहिजे असा अर्थ होत नाही. आमच्यापाशी राहायला सासू सासरे नको, पुण्यात घर पाहिजे, अटॅच बी सगळं पाहिजे, अमुक तमुक या सगळ्या विधी सांगितल्या.
परवा त्या मुलगीनं कळस केला 1.5-2 वर्षापूर्वी. तिनं सांगितली की मला नवरा असा पाहिजे की ज्यानं भविष्यात कधीही माझ्याकडून मुलांची अपेक्षा करायची नाही, म्हणजे माझ्याकडून मुलं उत्पन्न व्हावीत अशी अपेक्षा करायची नाही, असा पती मला पाहिजे. म्हणजे मी नेमकं स्त्री म्हणून नेमकं काय करणार आहे? मग नुसता विषय भोग करणार आहे? नुसता या शरीराची मजा मस्ती करणार आहे काय? स्त्रीचं एकमेवच पवित्र स्थान मानलं, कारण ती माता बनते. हे एकमेव पवित्र स्थान आहे. स्त्रीला या जगामध्ये पूजनीय स्थान जे मिळालं, ते पूजनीय, आदरणीय, वंदनीय स्थान जे लौकिक व्यवहारामध्ये मिळालं, त्याचं एकमेव कारण आहे ती आई बनते. तिच्या गर्भातून तीर्थंकरांच्या सारख्या महान पुरुषांचा जन्म होतो. प्रभू रामचंद्र, श्रीकृष्णांच्या सारख्या महापुरुषांचा जन्म होतो. म्हणून ती स्त्री त्या एका क्रियेमुळं, त्या एका व्यवस्थेमुळे सगळ्या जगामध्ये, व्यवहारामध्ये, लौकिकामध्ये त्याला आदरणीय, पूजनीय स्थान, वंदनीय स्थान मिळालं. आणि ती त्याच्यासाठीच जर स्वीकारत नसेल तर त्या स्त्रीचं स्त्रीत्व घेऊन करायचं काय? हा ज्ञानाचा अभाव आहे. ज्ञानाचा म्हणजे खऱ्या ज्ञानाचा अभाव आहे, समीचीन ज्ञानाचा अभाव आहे. तसं आम्ही मंदिरात यायचं कशासाठी? वास्तविक स्त्रीचं लग्न, पुरुषाचं लग्न हे लग्न नाही, तो एक नियम आहे, तो बंधन आहे, ते व्रत आहे. तुम्ही उत्तर पुराणमध्ये बघा, आदि पुराणमध्ये बघा, जे 53 संस्कार सांगितले. एक मनुष्य गर्भात आल्यापासून, एक जीव गर्भात आल्यापासून मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करूपर्यंत 53 संस्कार सांगितले. किती संस्कार सांगितले? 53. त्याच्यात एक विवाह सुद्धा संस्कार विधी सांगितले. सगळेच लोक ब्रह्मचारी राहू शकत नाहीत, पण धार्मिक जीवन जगण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मग त्यांनी काय करायचं? मग त्या स्त्रीनं एक देश, जाती, कुलशुद्धा, चांगला देश म्हणजे क्षेत्र, आपण ज्या जातीत धर्मात जन्मलो तो धर्म, आधी अशा कुलीन शुद्ध असलेल्या, शुद्ध कुलातील अशा आपल्या पारंपरिक आई वडिलांच्या, वडीलधाऱ्यांच्या विचारानं एक पुरुषाशी वैवाहिक संबंध ठेवून तिचं आपल्या शील व्रताला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते. एक पुरुष ह्या देश, कुल, जाती, शुद्धीचा सगळ्याचा विचार करून एका स्त्रीला तो निवडतो. ते पण व्यावहारिक, आपण स्वतः निवडत नाही. पारंपरिक वैवाहिक पद्धतीमध्ये आई वडील, वडीलधाऱ्यांच्या विचारानं एक स्त्रीला तो निवडतो. मुलगीला, कुमारिका मुलगीला निवडतो आणि तिच्याशी विवाहबद्ध होऊन तो संकल्प करतो की आजपासून अन्य स्त्रिया माझ्यासाठी माता, भगिनी आणि पुत्री समान आहे. ती स्त्री संकल्प करते, आजपासून अन्य पुरुष माझ्यासाठी पिता, पुत्र आणि बंधू समान आहेत. तो विवाह म्हणजे एका पुरुषाला स्वीकारून अन्य पुरुषांचा त्यागच आहे. एका स्त्रीला स्वीकारून अन्य स्त्रियांचा त्यागच आहे. म्हणजे तुझा धर्मही सुटू नये आणि तुझ्या विषयांना तू मर्यादित अवस्थेमध्ये तुझा भोगी व्हावा, अशा पद्धतीने केलेली ती अनादिकालापासूनची एक व्यवस्था आहे. लग्न करणं चुकीचं नाही, विवाह करणं चुकीचं नाही. विवाह केल्यानंतर धर्म सोडून त्या विषयांच्या मध्ये अडकून पडणं चुकीचं आहे. जर विवाह करणं चुकीचं असतं तर हुंडावसपणी कालाच्या दोषामुळे 5 तीर्थंकर विवाह केले नाही, बाकी सगळे तीर्थंकर वैवाहिकच असतात.
म्हणून विवाह करणं चुकीचं नाही, पण विवाह केल्यानंतर त्याच्यात अडकून पडणं आणि त्याची निमित्त घेऊन धर्म आणि आपल्या षटक्रियांच्या पासून आपण कर्तव्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे. तसं स्त्री होणं चुकीचं नाही. स्त्री झाल्यानंतर स्त्रीचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासूनच बाजूला होणं अवघड आहे. म्हणजे मंदिरात मी आलो आणि कशासाठी मंदिरात यायला पाहिजे त्याच्या विरुद्ध भावना जर करायला लागलो, म्हणजे ऍक्सिडेंटली मी स्त्री झालो, पण एक महापुरुषाला जन्म देण्यासाठी माझा स्त्री पर्याय असेल असा चांगला विचार करून आपलं वैवाहिक जीवन जगून एक मुलांना 1, 2, 3 मुलांना जन्म देऊन एक देशासाठी, एक धर्मासाठी, एक आपल्यासाठी ही पूर्वी पद्धती होत्या. त्यांना जन्माला देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांच्यावर सगळे महत्वाचे संस्कार, जबाबदाऱ्या, कर्तव्य, मदालसासारखं योग्य वेळेला तू विवाह कर, योग्य वेळेला तू पिता हो, योग्य वेळेला त्याच्यावर संस्कार कर, योग्य वेळेला त्याच्यावर जबाबदारी दे आणि योग्य वेळेला सगळ्याचा त्याग करून तो मोक्षमार्ग निवड. संधीचा फायदा, जीवनाचा फायदा कसा घ्यायचा ही शिकवणारी एक चांगली आई बनून नंतर शेवटच्या काळात व्रती, अनुव्रती, महाव्रती बनून समाधीपूर्वक, जशा आमच्या श्रुतमती माताजी आता समाधी कोथरीमध्ये, धर्मनगरी कोथरीमध्ये समाधीची साधना चालू आहे, तसेच सगळ्या प्रकारच्या धार्मिक क्रियांचा करून माझ्या स्त्री पर्यायाला छेद आहे असं निमित्त, छेद करण्यासाठी निमित्त असणारं सम्यक्त्व आणि महाव्रतांचं पालन करून समाधी करणं हे सुद्धा मी स्त्री धर्मामध्ये करू शकतो. असं जे करण्यायोग्य आहे त्याचा आनंद घेण्याची कला म्हणजे ज्ञान. जे नाही त्याच्यासाठी रडत बसणं आणि आहे त्याला सोडणं हे कुज्ञान असतं. म्हणून माझ्या मंदिरात यायचं कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टींचा, या संसार परिभ्रमणाचा, जन्म जरा मृत्यूचा त्याग करण्यासाठी, सुटण्यासाठी आणि मी स्वतः भगवंत बनण्याच्या प्रक्रियेला समजावून घेऊन, समजावून घेतलेल्या प्रक्रियेमध्ये श्रद्धा ठेवून, श्रद्धा ठेवलेल्या प्रक्रियेमध्ये ज्ञान करून घेतलेल्या त्या प्रक्रियेला आचरणात आणून पुरुषार्थ करून मला भगवान म्हणायचं आहे हे समजावून घेण्यासाठी मंदिरात यायचं आहे. आणि इथे येऊन आम्ही संसाराच्या परिभ्रमणाला निमित्त असणाऱ्या, वृत्ती करणाऱ्या जर गोष्टी करायला लागलो तर त्याला भक्त म्हणता येत नाही. स्त्री होऊन पुत्र उत्पत्ती करण्याचे भावनी म्हणजे स्त्री जन्म घेऊन जर व्यर्थ आहे. क्षत्रिय होऊन देशाच्या लढाई, देशाचं आणि धर्माचं संरक्षण करण्यामध्ये कमी पडणं म्हणजे क्षत्रिय कुलात जन्म घेऊन व्यर्थ आहे. आणि पुरुष होऊन सगळ्या पुरुषार्थांना साध्य करून शेवटला मोक्ष पुरुषार्थाची साधना न करणं म्हणजे पुरुष पर्याय मनुष्यगती मिळून सुद्धा आपलं व्यर्थ आहे. म्हणून 3 लोकांवर आपली चर्चा चालू झाली. 3 लोक म्हणजे काय? ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक. 3 भुवन मी, जे जीव अनंत. किती जीव आहेत? अनंत आहेत, ज्यांना मोजता येत नाही. अनंत जीव आहेत. त्या अनंत जीवांची इच्छा काय? जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुःख तय वैवंत. सुखाची अपेक्षा करतात, दुःखापासून भयभीत होतात. कुंभोजमध्ये असे किती लोक आहेत, कोणत्याही धर्माचे असू देत, कोणत्याही विचाराचे असू देत, ज्यांना सुख नको आहे, फक्त दुःख पाहिजे असे म्हणणारे किती लोक आहेत. एक जीव सुद्धा गावणार नाही. सुख पाहिजे, दुःख नको असं म्हटलं तर 90% लोक हात वर करतील, सगळ्यांना नाही. किती? 90%.
राहिलेली 10% मला सुखामध्ये मस्ती यायला नको. जास्त व्यवस्था सुद्धा मस्तीला निमित्त ठरतात. फुकटचं मिळालेलं सुद्धा पचवायला फार मोठी ताकद लागते. 10% लोक आज अशी पण आहेत, संकटामध्ये त्रास नको आणि सुखामध्ये मस्ती नको म्हणून हे भगवंत मला माझं जीवन समतोल राखण्यासाठी सुख आणि दुःख याचं योग्य ताळमेळ घालणारं जीवन मला पाहिजे. सुशांत, जेवणामध्ये तुझा आवडता विषय म्हणून सांगायला लागलो. जेवणामध्ये नुसताच गोड 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 असेल, तुला आवडते गोड, गोड गोड असेल तर पोट भरते. सलग 1 महिनाभर गोडच खायचं नुसतं चालते. बिट्टूला आणि समेतला काय आवडते ते सांगू नको म्हणतो रोधी. आज नियम घेतल्यात त्यामुळे चांगल्या माणसांचं आपण कौतुक करावं. आता समेतला जर केवळ तिखट आवडत असेल, चरचरीत, समेत तुला जर जेवणामध्ये केवळ चरचरीत आवडत असेल, 1 महिनाभर नुसतं तिखट चरचरीत पदार्थ दिलं तरी आपलं पोट भरते नाही. बिट्टूला आंबट आवडते जास्त, पाणीपुरी, भेळ असलं सगळं. आता त्याला 1 महिनाभर केवळ असं भेळ पाणीपुरीच खायला दिलं तर किती जरी आवडत असलं तर पोट भरते नाही. सात्विक जेवण कशाला म्हणतात? ज्या जेवणामध्ये, ज्या जेवणाच्या थाळीमध्ये, ताटलीमध्ये योग्य प्रमाणात तिखट, योग्य प्रमाणात आंबट, योग्य प्रमाणात खारट, योग्य प्रमाणात तुरट, योग्य प्रमाणात गोड, सगळ्या प्रकारचं जेवण, प्रमाणबद्ध जेवण ज्या ताटलीमध्ये थाळीमध्ये असतं ते जेवताना पोट भरतं. भरते काय भरत नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. लगेच तोंडाला तिच्या पाणी सुटलं. काय करायचं सांगा? आठवण काढल्यावर असं पुढं ठेवल्यावर नमोकार मंत्र सुद्धा म्हणणार नाही मी, दोन्ही हातानं चालू. मग जेवणामध्ये तिखट पाहिजे, गोड पाहिजे, खारट पाहिजे, आंबट पाहिजे, तुरट पाहिजे. पाहिजे का नको? सुशांत जोरान सांग. पाहिजे. समेत ऐकू ना? काय काल रात्रीचं फोनवरचं पाहिजे? काय पाहिजे? हे 5 पदार्थ पाहिजेत का नको? होय तर म्हण. बिट्टू हा अर्यंत पाहिजे. मग जीवन जगत असताना जरा दुःख आलं, जरा संकट आलं तर आपण लगेच का चलबिचल होतो? जेवणामध्ये जसं सगळे पदार्थ पाहिजेत तसं जीवन जगताना, एक परिपूर्ण जीवन जगताना सगळ्या जीवनाचा आनंद अनुभवाचा सगळ्या प्रकारचे अनुभव असणं फार गरजेचं आहे. चांगले पण अनुभव पाहिजेत, वाईट पण अनुभव पाहिजेत. माणसं अनुभवानं शानी होतात. अक्कल विकत घेता येत नाही म्हणतात, अक्कल अनुभवानं मिळते. खरं आहे का खोटं आहे? हे आपल्याला शिकलं पाहिजे. हे धर्मातून शिकायला मिळतंय. अति सुख आलं तर त्याच्यामध्ये उतायचं नाही, म्हणजे अहंकार करायचं नाही. अति दुःख आलं तर त्रास करून घ्यायचं नाही, तर त्या सुखाचा आणि दुःखाचा योग्य ताळमेळ घालून एक चांगलं जीवन कसं जगायचं. महाभारतामध्ये एक पात्र होतं, ऐकायलाय का? कुंभजवाले आतले पण ऐका, बैलची पण ऐका. महाभारतात एक पात्र होतं कर्ण. अत्यंत बुद्धिमान, शक्तिशाली सगळा प्राणी. पण त्याच्या लहानपणामध्ये त्याला ज्यावेळेला त्याची आई कुंतीनं त्याला पाण्यामध्ये सोडलं. का? हिंदू धर्माप्रमाणे
त्या गुरूंनी तिला आशीर्वाद दिलता की तुला पुत्र होण्यासाठी पतीशी संबंध ठेवण्याची गरज नाही. तू एखाद्या देवाला तू नामस्मरण केलीस आणि त्या देवाचा अंश म्हणून त्या देवासारखा प्रतापी पुत्र तू मागितलीस तर तुला ते पुत्र मिळणार. त्याच्यासाठी गर्भधारणा 9 महिने काही व्यवस्थेची आवश्यकता नाही. गुरूंच्या आशीर्वादावर शंका घेतली तिनं. असा आशीर्वाद असू शकतो का असं म्हणली आणि विवाहपूर्वच तिनं त्या विद्येचा उपयोग करायला बघितली. ऐकायला का झोपायलाय? विद्येचा उपयोग अयोग्य वेळी केला. आता ही तुमच्या गावात जे चाललंय सगळं हे मिळालेल्या विद्येचा, मिळालेल्या व्यवस्थेचा, कोणतरी कुणाच्या तरी गरीब लोकांचं चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कायद्याचा दुरुपयोग आणि मस्तीसाठी उपयोग केल्यामुळं हे सगळं आपल्याला अनुभवायला लागले. तसं त्या कुंतीनं विद्येचा विवाहपूर्वी उपयोग केला आणि मग तिला तो पुत्र उत्पन्न झाला. मग तिच्या लक्षात येतंय, लोकांना चूक झाल्यावर कळते आमच्यात काय फरक आहे सामान्य व्यक्तीमध्ये आणि महापुरुषांच्या मध्ये. काय फरक असतो? एकच फरक असतो. सामान्य लोक काम केल्यावर विचार करतात, एखादं कृत्य घडल्यानंतर विचार करतात आणि महापुरुष विचार करून पूर्ण झाल्यानंतर कृत्य करतात. म्हणून आचार्य म्हणतात, जो कृत्य, जो विचार कृत्य करने के बाद करते हो वही विचार अगर कृत्य करने के पहले करते तो आज कृत्य हो जाते, म्हणजे भगवान हो जाते. एखादं कार्य केल्यानंतर आम्ही जो विचार करतो तोच विचार कार्य करण्याच्या अगोदर जर केला तर आज आपण भगवान झालो असतो. कुंतीनं कार्य केले आणि मग विचार केली आणि त्या विचाराचं फळ तिला दुःखमय झालं. त्या कार्याचा विचार न करता केलेल्या कृत्याचं फळ दुःखमय झालं. आता माझी संसारामध्ये, जगामध्ये माझी आणि माझ्या परिवाराची नाचक्की होणार हे तिनं विचार केली आणि त्या ठिकाणी त्या देवालाच ती म्हणली आता याच्यातला मार्ग काय. आणि मग त्या पुत्राला सोडलं. कशामध्ये? टोपलीमध्ये घालून कशात सोडलं? पाण्यामध्ये सोडलं. त्याही ती सोडताना म्हणले की आता या माझ्या मुलाचं संरक्षण कसं. कुंभोजवाल्यांनी ह्या प्रवचनाचा जर शांत विचार केला तर आपल्याला मिळालेल्या व्यवस्थेचा गैरफायदा घेतला तर त्याचा शेवट काय असतो ते मला या प्रवचनातनं सांगायचं. उपयोग, दुरुपयोग आणि सदुपयोग. त्याही तो देव येतो आणि त्या लहान मुलाला ह्या सगळ्या संकटातनं त्याची सुरक्षा व्हावी म्हणून तो देव त्याला कवच कुंडल निर्माण करतो. कुणाला? त्या लहान बालकाला. काय करतो? कवच कुंडल देतो आणि त्या कवच कुंडल तुझी सुरक्षा, त्याची सुरक्षा करेल. हे कुंती तू काळजी करू नकोस म्हणून सांगतो. परत तो भगीरथीला तो मुलगा गावतो, तो घेतो. ती दोघं, राधामा आणि तो दोघ जण मिळून त्याची पालन पोषण करतात. तो मोठा होतो, कर्ण होतो आणि त्याच्याकडे असणाऱ्या कवच कुंडलाचा उपयोग तो केला असता तर वाईट वाटलं नसतं. सदुपयोग केला असता तर महाभारत घडलंच नसतं. पण दुरुपयोगच करायचं तो ठरवतो आणि त्या कवच कुंडलाचा उपयोग तो दुर्योधनासाठी आणि कौरवांच्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी याच्या कवच कुंडलाचा दुरुपयोग करतो
आणि मनगटामधल्या शक्तीचा आणि खरोखर त्याच्यामध्ये चातुर्य असणाऱ्या सर्वश्रेष्ठ योद्धा धनुर्वेत्ता म्हणून जो जीवन जगण्याची क्षमता योग्यता त्या कर्णामध्ये असताना सुद्धा आपल्याला मिळालेल्या कवच म्हणजे सुरक्षेचा त्यानं चुकीच्या लोकांच्यासाठी चुकीच्या व्यवस्थेसाठी उपयोग केला आणि त्याचा शेवट मृत्यू कसा झाला हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. तसा सरकार असू दे, पूर्वीचे काही महापुरुष आहेत जी चांगली लोक होती, ज्यांना वाटलं की या भारतातले सर्वच लोक सुखी समाधानी राहू देत, कारण या भारत मातेचा इतिहास आहे की या भारत मातेमध्ये या भारताच्या भूमीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा महापुरुषांचा जन्म झाला आणि त्यामुळे या देशाला भारत माता हे नाव पडलं. या भारत मातेच्या ह्या पृथ्वी तलावर ह्या भूमीवर सगळ्यांचं जीवन सुखी समाधानी मिळू दे, कारण या भारत मातेला एक वरदान आहे. काय वरदान आहे? जगा आणि जगू द्याचं. या भारत मातेला कशाचं वरदान आहे? जगा आणि जगू द्या. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, हे वरदान आहे. मग ते वरदान भगवान आदिनाथांच्या मुळे जैन समाजाच्या माध्यमातून मिळू दे किंवा भगवान महादेवांच्या मुळे सगळ्या हिंदू धर्माला मिळू दे, मग ते प्रभू रामचंद्रांच्या मुळे सगळ्यांना मिळू दे किंवा श्रीकृष्णांच्या मुळे सगळ्यांना मिळू दे. कुठल्या देवाकडनं मिळालं आणि कुठल्या धर्माकडनं मिळालं याला फार महत्व नाही, पण ते वरदान या भारत मातेला मिळालं. आणि एकमेव दान पद्धती, दान परंपरा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही जी भूमिका आहे ती भारतामध्ये जेवढी चालते तेवढी अन्य कुठल्याही देशामध्ये चालत नाही. म्हणून भारत देश संपूर्ण विश्वामध्ये पवित्र देश आहे, आध्यात्मिक देश मानला जातो. आणि त्या भारतामध्ये आमच्यातल्याच काही गद्दार आणि आमच्यातल्याच काही स्वार्थी लोकांच्यामुळं हा भारत देश परकीयांचा गुलाम झाला. त्यातून महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आपल्या धर्मातले मोतीचंद शाह, अण्णासाहेब पत्रावळे, अशा अनेक लोकांच्या, लाखो करोडो लोकांच्या बलिदानातून हा देश स्वतंत्र झाला. आणि या स्वतंत्र देशाला प्रत्येक जाती धर्माचं आचरण, जीवन जगण्याची एक स्वातंत्र्यता मिळावी आणि प्रत्येकाला कोणाचंही धार्मिक बंधन, धार्मिक तेढ एकमेकांच्यावर जबरदस्ती नसावी, या भावनेतून एक आचारसंहिता एक निर्माण करण्यात आली. त्यालाच घटना म्हणतात, त्यालाच कायदा म्हणतात. त्या कायद्यामध्ये असे दिसण्यात आलं, बघण्यात आलं की काही लोक अत्यंत सबल आहेत, शक्तिशाली आहेत, धनवान आहेत, सक्षम आहेत, आणि काही लोक असक्षम आहेत, काही लोक दुर्बल आहेत, काही लोक धनहीन आहेत. मी दरिद्री म्हणणार नाही, तेवढे चुकीचे संस्कार आमच्या भगवंतांचे आमच्यावर नाही. दरिद्री कुणाला म्हणतात? ज्यांच्याकडे असल्यानंतर दुरुपयोग करतात ते दरिद्री असतात. ज्याचा उपयोगच चांगल्यासाठी होत नाही त्याला दरिद्री म्हणतात. ज्यांच्याकडे धन नसतं त्यांना बलहीन, धनहीन म्हणतात. मग अशा लोकांच्यासाठी त्या घटना लिहिणाऱ्या त्या सगळ्या महापुरुषांनी, त्या सगळ्या विद्वानांनी,
त्या सगळ्या समाजातील चांगल्या लोकांनी एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत ह्या भावनेनं जी खाली बसलेत, जे झोपलेत त्यांना बसायची शक्ती मिळावी, जे बसलेत त्यांना उभा राहायला शक्ती मिळावी, जे उभा राहिलेत त्यांना थोडं चालायला शिकवावं, जे चाला लागलेत त्यांना थोडं पळायला शिकवावं. या भावनेतून एकमेकाला सहाय्य करण्याच्या भावनेतून ह्या समाजाचं टॅक्स, जे सरकारला टॅक्स जमा होतं त्या टॅक्सच्या माध्यमातून जे निर्बल आहेत, जे दुर्बल आहेत, जे धनी नाहीत अशा लोकांना एक 4, 5, 6 वर्ष मदत करावी आणि त्यांनाही आपल्या बरोबरीनं बसवावं. अशा चांगल्या भावनेनं हे आरक्षण म्हणा, मदत म्हणा, सहयोग म्हणा, हे काही लोकांना देण्याचा चांगला भाव त्यावेळच्या लोकांनी केला. 2 प्रकारचे मित्र असतात. एक मित्र असतो, एक 3 मित्र असतात. कोण कोण? सुशांत, संमेद आणि बिट्टू हे 3 मित्र आहेत, अगदी जिगरी मित्र आहेत. काल सुशांत जाताना संमेदला वाईट वाटलं. मी आलो आणि सुशांत चालला, बिट्टू पण आला नाही. त्याला रात्रभर झोप लागली नाही माझ्या खोलीत. सकाळी बिट्टूला बघितल्यावर चेहरा खुश झाला त्याचा. नाश्ता करायची सुद्धा त्याच्यामध्ये इच्छा राहिली नाही. आणि आता जर चुकून सुशांत जेवायच्या अगोदर आला असता तर संमेदला भूक सुद्धा लागली नसती सुशांतला बघून. एवढं खास मैत्री आहे या तिघांची. मग ही तिघं लहानपणी एका ठिकाणी शिकली, मोठी झाली, सगळी झाली आणि आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी गेली. दरम्यानच्या काळात सुशांतचं काय झालं, अशुभ कर्माच्या उद्यामध्ये नोकरी गेली. पण बुद्धिवान सुशांत होता. मग तो जाता जाता आपल्या मित्रांची, सुदाम्याला जसं श्रीकृष्णाची आठवण आली तसं सुशांतला कुणाची आठवण आली? ऐकू ना, आपल्या मित्रांची आठवण आली. त्या सुदाम्याला एक श्रीकृष्ण होता, ह्या सुदाम्याला 2-2 श्रीकृष्ण आहेत. किती पुण्यवान आहे सांगा. मग तो आपल्या दोन्ही मित्रांच्याकडे जाऊन काहीतरी मदत मिळते का बघावं म्हणून गेला. मग संमेद, सुशांत संमेदला भेटला, सगळं संमेदकडे ऐकून घेतला. संमेदलाही वाईट वाटलं 2 मिनिटं, आपल्या मित्रावर अशी वेळ यायला नको. आणि तो मित्र संमेद काय केला, सुशांतला म्हटला, तुझ्याकडे आता बुद्धी फार चांगली आहे का नाही? जोरानं सांग, त्याच्यावर तरी विश्वास आहे का नाही? मग सांग की. चांगली बुद्धी आहे, अत्यंत कष्टाळू आहेस, ज्या दिवसाचं काम त्याच दिवशी त्याच तासात करतोस, अत्यंत कष्टाळू आहेस आणि त्यामुळं माझ्या कंपनीची पूर्ण जबाबदारी तू घे, मॅनेजिंग डायरेक्टर हो आणि तुला महिन्याला 1 लाख रुपये पगार देतो. सुशांतला इतका आनंद झाला, 1 लाख रुपये पगार, खुश. मग तो महाराजांच्या बसलं काम सोडायला तयार. 1 लाख रुपये पगार मिळालं, आता महाराजांच्या बसले. आता महाराजांचं काम करायचं नाही, फुकट कोण करायचं, तिकडे 1 लाख रुपये द्यायला लागले नाही. ठीक आहे, तरी पण बुद्धी लावला आणि म्हटला, तुझे उपकार मी विसरणार नाही, पण मला एक दिवस तरी वेळ दे म्हणला विचार करायला. मग सुशांत चालला होता बिट्टूच्या घराकडं. बिट्टू वाटतच गाठ पडला. मग बिट्टू तिथंच बैठक बसवला. म्हणजे बैठकीत बसले बिट्टू सुशांत वाटत, म्हणजे गप्पा मारत बसले. तुम्ही असं समजू नका तिथं बैठक हाटीला तिथं बसले असं बिट्टू तिनं वाटतं करत नाहीत. बैठकीत बसले म्हणजे बोलत बसले, गप्पा मारत बसले. मग सुशांतनं सगळी परिस्थितीचा सांगितला. बिट्टूने त्याचा आढावा घेतला. त्यालाही वाईट वाटलं, त्याच्याही डोळ्यात पाणी आले. आणि बिट्टू म्हटला, बघ मी ऐकायला काय झोपायलाय? बिट्टू म्हणला, मी तुला मदत करतो,
काय मदत करणार? तू एवढा हुशार आहेस, तू एवढा बुद्धिमान आहेस, तू एवढा चाणाक्ष आहेस, एवढा कष्टाळू आहेस. आनंद व्हायला की नाही? एवढं म्हटल्यावर व्हायला की नाही? व्हायला वासा नाही केलं तरी चालते. असं कधी नाही ते महाराज एवढं कौतुक करत. हे सगळं तुझ्याकडे आहे आणि मग मी तुला बिनव्याजी 10 लाख रुपये देतो. किती? बिनव्याजी मी 10 लाख तुला देतो. ते 10 लाख रुपये घे, तू स्वतःचा उद्योग तयार कर, तू स्वतःचा बिझनेस कर आणि तू मालक म्हणून तू काम कर. सुशांतनं गणित घातला. हे 10 लाख घेऊन उद्योग केल्यानंतर त्याला 50,000च पगार, म्हणजे पैसे महिन्याला इन्कम किती होणार होतं त्याचा? 50,000च मिळणार होता. तिथं समेत किती देतो म्हणला होता? 1 लाख. इथं मदत केलेल्या बिट्टूच्या मदतीतून त्याला किती पैसे मिळणार होते? 50,000. ह्या दोन्हीतला कुठला निर्णय घ्यावा हे त्याला कळणार. मग तो कोणाकडे जाणार? सरळ सागर महाराजांच्या सारख्या चांगल्या महाराजांच्याकडे. माझ्याकडे कशाला येईल देऊ? आता त्यावेळी त्याला महाराजांनी किंवा तो स्वतःच्या बुद्धीनं निर्णय घेतला किंवा आता तुम्ही सुशांतच्या ठिकाणी तुम्ही आहे तर तुमचा खरा मित्र कोणता याचा निर्णय घेताना तुम्ही काय समजणार? मी चांगले मित्र दोघं पण आहेत, पण कोणाला स्वीकारल्यानंतर माझं जीवन चांगलं होणार आहे असं तुम्हाला काय वाटतंय कुंभजवाल्यांनो? घरात हेच सासू प्रश्न विचारल्यावर असं 5 मिनिटं तोंड झाकून बसला असता तर घरात कधी भांडण झाली नसती, घरात कधी 2 चुलीच झाल्या नसत्या. अजून सासू निम्म बोलायच्यात, तुम्ही पूर्ण वाक्य करून मोकळं होताय. इथं मी विचारलो तरी बोलायला तयार नाही. जा सुशांत, तुझा खरा मित्र कोण? पिंटू ह्यो आणि कोण नवीन? कोण? बिट्टू. का बरं? तू 50,000 तुला त्यानं केलेल्या मत्तीमध्ये तुला 50,000 इन्कम आहे आणि इथं समेत तुला 1 लाखाची नोकरी द्यालाय. समेतकडं नोकरी आहे म्हणून माझी गॅरंटी नाही असं नाही. बिट्टू, समेतकडं नोकर म्हणून तू राहणार आहेस. 1 लाख जरी मिळाले तरी तू नोकर म्हणून राहणार आहेस आणि बिट्टूकडं 50,000 रुपये कमी जरी मिळाले तर तू बिट्टू सारखा छोटा का होईना उद्योगपती म्हणून बिट्टूच्या साईडच्या खुर्चीवर बसू शकतोस. नोकर म्हणून पुढल्या खुर्चीवर स्वाभिमानानं जगणं फार महत्वाचं आहे. स्वाभिमानानं जगणं फार महत्वाचं आहे. अशा चांगल्या मैत्री भावनेतून की ही लोक जी निर्बल आहेत, जी दुर्बल आहेत, ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, ज्यांच्याकडे धन कमी आहे, अशा लोकांना थोडी मदत करावी आणि आमच्या बाकीच्या अन्य लोकांच्या लेवलला त्यांना आर्थिकदृष्ट्या, बुद्धिकदृष्ट्या कधी होतील माहित नाही, पण आर्थिकदृष्ट्या ही लोक सगळ्यांच्या बरोबरीने यावी असं म्हणून काही वेळेला सरकार असू दे, गव्हर्नमेंट असू दे, शासन असू दे किंवा एकमेक आपापल्यातले मित्र एकमेकाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण मदत घेत असताना ती आयुष्यभरासाठी घ्यायची काय? थोडी दिवस मदत करून स्वतःची प्रगती करून स्वाभिमानानं जीवन जगायचं का आयुष्यभर लाचारीतच जगायचं? याचीच जर बुद्धीचा निर्णय घेण्याची क्षमता आम्हाला नसेल तर मग अशा लोकांना 1000 वर्ष जरी काही मदत केली तरी यांची प्रगती नसते. 1 पोतं धान्य देणं ही आमच्या सरकारची सगळ्यात मोठी चूक आहे. लोकांना
एक पोतं धान्य देणं आणि एक मूठभर बी दान देणं याच्यात फरक आहे, लक्षात ठेव. एक पोतभर धान्य दिलं तर ते 6 महिन्यानंतर संपणार आहे, पण एक मूठभर जर बियाणे दिले, सुरुवातीचे 6 महिने कष्टप्रदायक असणार आहेत, पण पुढचं आयुष्य हे सुखदायक असणार आहे. कारण मूठभर धान्याचं पोतभर होणार आहे, पोतभर बी, मूठभर बियाचं पोतभर धान्य होणार आहे. त्याला परत पेरलं तर परत खोली भरून होणार आहे, त्याला परत पेरलं तर गोडाऊन भरून होणार आहे. आणि ते लोक कधीही दुःखी राहत नाहीत. पण आमचं सरकार सगळ्यांना, आमचं शासन, हे आरक्षण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लोकांना नपुंसक करायला लागले, पुरुषार्थीन करायला लागले. प्रत्येकांना तुम्हाला हे आरक्षण, तुम्हाला ते आरक्षण, ते तुम्हाला आरक्षण. पण भारतामध्ये ज्या दिवशी बुद्धिशाली जीवांना जर प्राधान्य मिळेल ना, त्याच दिवशी हा देश पुढे जाणार आहे. 40-45 वाले अधिकारी व्हायला लागले आणि 85-90% वाले त्यांच्या हाताखाली कारकून म्हणून काम करायला लागले. म्हणजे आमच्या देशामध्ये वास्तविक स्वतंत्रता आली का ऍक्च्युली परतंत्रता चालू झाली हा निर्णयच लोकांना कळला नाही. म्हणून बियाणे दान दिले पाहिजेत, धान्य देऊन उपयोगाचं नाही. एक मूठभर बी दिले तर सुरुवातीचे 6 महिने कष्ट होईल, पण एकच पिढी नव्हे, पुढच्या हजारो पिढ्या यांच्या सुरक्षित राहतील. पण हजारो पोती जरी धान्य दान दिलं तर ते कधी ना कधी तर संपणार आहे. म्हणून खरा मित्र कोण आहे? जो मला आपल्या मित्रा समान करतो, आपल्या बरोबरीने बसून घेण्याची इच्छा असते, तो खरा मित्र. बरोबर आहे का चुकीचं आहे सुशांत? खरे देव कोणते? जो आपल्या भक्तांना आपल्या लेवलला बसवण्याचा विचार करत असतो, तो खरे देव. खरे गुरु कुठले? बिट्टू गेला वर्ध. खरे गुरु कोणते? जे आपल्या शिष्याला आपल्या बरोबरीनं बसण्याचा उपदेश, मार्गदर्शन करतात ते. पण बिट्टूला काय आवडत नाही ते. तुम्ही गुरु आहे, आम्ही शिष्य आहे. तुम्ही भगवंत आहे, आम्ही भक्त आहे. हे आपलं नातं असंच अनेक काळापर्यंत राहू दे. ते स्वार्थी लोक असतात, लक्षात. जे देव आपल्या भक्ताला देवत्व देऊ शकत नाही, तो देव कसला? जो गुरु आपल्याला, आपल्या शिष्याला गुरुत्व निर्माण करून देत नाही, ते गुरु कसले? म्हणजे तू नोकर आणि मी मालक हा म्हणणारा मित्र किती जरी तुम्हाला सोन्याच्या ताटलीत गुलाबजामुन जरी खायला दिला तर ते लाचारीचं जीवन आहे. आणि जो मित्र आपल्या बरोबरीनं बसून त्याला काम देतो आणि तू काम करण्याची संधी कर म्हणतो, त्या मित्राच्या सहवासात राहून भाजी भाकरी जरी खाल्ली तर स्वाभिमानाची भाजी भाकरी ही लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा श्रेष्ठ असते. पण काही लोकांना आयुष्यभर लाचार होऊनच जगण्याची सवय लागली आणि त्या सवयीचं फळ आज एवढं चुकीचं झालं की स्वाभिमान नावाची वस्तूच राहिली नाही आणि स्वाभिमानी माणसाला जगणं कठीण झालं. पण कर्णानं त्यांच्या कवचकंडलाचा दुरुपयोग केला, अन्यायाची भूमिका निवडला, कौरवांची भूमिका निवडला आणि धर्म संपवण्याचा प्रयत्न केला, चांगल्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला. पण नीती तशी कधी होऊन देत नाही. अशा लोकांना संपवण्याची बुद्धी आणि क्षमता असणारा परत श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्या श्रीकृष्णांनी धर्मानं, नीतीला, धर्माला साथ दिली आणि पांडवांचा पक्ष त्यांनी स्वीकारला आणि पांडवांना मार्गदर्शन केले आणि कौरवांचा पराजय झाला. आणि कौरवांचाच नव्हे, अशा संधीचा गैरफायदा
परिस्थितीचा दुरुपयोग, शक्तीचा दुरुपयोग, परिस्थितीचा दुरुपयोग करून आणि दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले कशासाठी, तुम्हाला ही शक्ती मिळाली कशासाठी, तुमचा अन्याय दूर करण्यासाठी. आणि त्याचा उपयोग जर तुम्ही दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी निर्माण करत असाल तर मग लक्षात ठेवा, जैन धर्म क्षत्रिय आहे. तो जैन धर्म सांगतो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा महादोषी आहे. अन्याय सहन करून घेण्याची काही आवश्यकता नाही. आज धर्मावर बोलले, उद्या गुरूंच्यावर बोलतील, उद्या आमच्या माता भगिनींच्यावर उठतील. पाणी पाजरा लागलं तवरकाच पाटाला जर माती लावली तर ते पाणी पाजरायचं बंद होतं. अन्यथा एकदा पाट फुटला तर आडवं पडलं तरी ते बांधता येत नाही. म्हणून जे ज्ञान आहे, ज्ञान, त्या ज्ञानाचा वापर कुठं करायचा, मिळालेल्या परिस्थितीचा, मिळालेल्या व्यवस्थेचा स्वतःवरचा अन्याय दूर करून न्याय व्यवस्था स्थापन करण्यासाठी उपयोग करायचा का इतरांच्यावर अन्याय करण्यासाठी, इतरांना छळ करण्यासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी. मग लक्षात ठेवा, कोणी असू दे, लक्षात ठेवा, या जगात अजून असलं कुठलंही बुलेट काय जॅकेट काय म्हणते त्याला, बुलेट प्रूफ जॅकेट असं तयार झालं नाही की त्या जॅकेटला कुठलंच शस्त्र छेदणार नाही. जेवढं तुम्ही स्वतःला बुलेट प्रूफ जॅकेट आम्हाला प्राप्त झाले म्हणजे आम्ही कसंही केलो तर चालल, कसंही वागलो तर चालल म्हणा लागलाय, पण एक ना एक दिवस समोरची लोक तुमच्या शस्त्राला, तुमच्या त्या अस्त्राला, त्या जॅकेटला छेद करणारं शस्त्र तयार करू शकतात. काही त्याला अडचण नाही. म्हणून आपल्याला मिळालेला देश भारत, त्या भारतीय देशाची संस्कृती, आपल्याला प्रत्येकांना मिळालेला धर्म, मग मला जैन धर्म मिळाला, तुम्हाला जैन धर्म मिळाला, काही लोकांना प्रभू रामचंद्रांचा आदर्श धर्म मिळाला, काही लोकांना श्रीकृष्णाचा चांगला धर्म मिळाला, काही लोकांना वारकरी धर्म मिळाला, काही लोकांना महादेवाचा लिंगायत धर्म मिळाला, काही लोकांना भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म मिळाला. प्रत्येक महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला चांगला उपदेश देऊन गेले, चांगला आदर्श देऊन गेले, पण त्या महापुरुषांनी दिलेल्या आदर्शाचा, त्या केलेल्या त्या धर्मामध्ये जन्मलेले जे चांगले आदर्श आहेत, चांगले संस्कार आहेत, चांगली नीती आहेत, किंवा तुम्हाला मिळालेल्या सुविधा आहेत, त्या सगळ्या व्यवस्थेचा चांगल्यासाठी उपयोग न करता दुरुपयोग करण्याचे जर भाव केले तर रावणासारख्या रावणाचा अंत झाला, कंसासारख्या कंसाचा अर्थ झाला, जरासंधासारख्या जरासंधाचा अंत झाला, कौरवांचा अंत झाला. मग आज तुम्ही चांगल्या लोकांच्यावर अन्याय करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचं काय अंत व्हायचं अवघड आहे. यदा यदा ही धर्मस्य, कधी ना कधी तर त्या अंताचा नाश करण्यासाठी चांगले महापुरुषांचा जन्म होतो. लक्षात ठेवा. म्हणून 3 भुवन में जे त्रिभुवन में जीवनंत, सुख चाहे दुख तय वैवंत. इथनं आपल्या विषयाला सुरुवात झाली की सुखाची तर अपेक्षा आहे, दुःखाचा तर आम्हाला नाश करायचा आहे. पण ते सुखाची अपेक्षा, सुख देणार आणि दुःखाचा नाश करणारे कोण आहेत? जे त्रिभुवन में जीवनंत सुख चाहे दुख तय वैवंत, ताते दुख हारी सुखकार, कहे सीख गुरु करुणाधार. त्या दुःखाचा नाश करणारे,
आणि त्या सुखाला प्राप्त करून देणारे करुणाधारी गुरु असतात. त्या गुरूंचा आदर्श आणि त्या गुरूंचं मार्गदर्शन आम्ही घेऊन जर त्यांच्या आदेशानुसार जर चाललो तर आमचा तुमच्या जीवनातील दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. पण त्या गुरूंनी दिलेल्या सुखाच्या मार्गाचा दुरुपयोग आणि त्याचा जर उपयोग दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी जर दुर्योधनासारखं कौरवासारखं शकुनी मामाची जी बुद्धी होती ना ती जेवढी हस्तिनापूरला वाट लावण्यासाठी त्यानं उपयोगात आणला तेवढीच बुद्धी त्या हस्तिनापूरमध्ये जर प्रेम उत्पन्न करायला लावला असता तर पांडवांच्या अगोदर मोक्षाला जाण्याची योग्यता क्षमता त्या शकुनी मामामध्ये होती. कुंभोजातले काही शकुनी मामा लक्ष देऊन ऐका. अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिका. एकमेकांच्या मध्ये भांडण लावून त्याचा दुरुपयोग साधण्यापेक्षा न्यायाची भूमिका स्वीकारणं फार गरजेचं आहे. नाही शकुनीसारखा बुद्धिवंत माणसाचा अंत व्हायला वेळ लागला नाही. दुर्योधनानं मिळालेल्या युवराज पदाचा दुरुपयोग केला तर त्याला एवढा बलशाली असून त्याचा अंत व्हायचा राहिला नाही. मग तुम्हाला आम्हाला मिळालेल्या सरकारच्या कवचाला या सगळ्या कवच मिळालेत या कवचाला तुम्ही शाश्वत समजू नका. हे कोण तर दिलंय याचा अर्थ कोण तर काढून सुद्धा घेऊ शकतं. तर जोपर्यंत मिळाले तोपर्यंत स्वतःला सक्षम करण्याचा प्रयत्न करा. असं दुसऱ्यांच्या आडानं स्वतःच्या कर्तृत्वाला झाकून किंवा स्वतःचं चुकीच्या पद्धतीचा वापर करू नका. अन्यथा चांगला देश चांगला धर्म चांगली व्यवस्था सगळं चांगले चांगले महापुरुषांचे मार्गदर्शन मिळून सुद्धा आमच्या जीवनात काही सुद्धा अर्थ राहणार नाही आणि आमची सुद्धा बुद्धी कर्णासारखी जर महत्वाकांक्षा बनून न्यायाची भूमिका न स्वीकारता अन्यायाच्या भूमिकेला जर आम्ही स्वीकारलो तर महायोद्धा कर्ण गेला, अमर विजयी असणारे भीष्म गेले, महापराक्रमी द्रोण गेले. मग तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा पाला? म्हणून शक्तीचा युक्तीचा मिळालेल्या व्यवस्थेचा मिळालेल्या संरक्षणाचा गैरफायदा घेऊन दुसऱ्यांना आणि दुसऱ्यांची निंदा नालस्ती करून दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेणं हेच सज्जनांचं लक्षण आहे. अन्यथा दुर्जनांचं लक्षण मग सांगण्याची गरज नाही. म्हणून अशा करुणाधारी गुरूंच्या पाशी जाऊन खऱ्या ज्ञानाचा आधार घेऊन त्या ज्ञानाची प्राप्ती करून आपलं जीवन सुखमय बनवण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. चंदनासारखं स्वतः शीतल आणि इतरांना शीतल बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. स्वतः सुगंधी आणि इतरांना सुगंधी बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. स्वतः दुःखी बनवून इतरांना दुःखी बनवण्यासाठी बाबळीच्या लाकडासारखा आपला उपयोग या व्यवस्थेचा उपयोग करून न घेता चांगला उपयोग करून घ्या. तोच खरा आपल्या मनुष्यगतीचा फायदा आहे. तोच आपल्याला मिळालेल्या धर्माच्या ज्ञानाचा फायदा आहे. तोच पूर्वी केलेल्या पुण्याईने मिळालेल्या शक्तीचा खरा उपयोग आहे. आणि त्या शक्तीचा आणि या बुद्धीचा ज्ञानाचा आणि मिळालेल्या सर्व व्यवस्थेचा तुम्ही सगळीजण फायदा करून घेऊन व्यावहारिक आणि धार्मिक आणि आत्मिक जीवन सगळ्यांचं सुखी संपन्न बनू दे एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.